देशसेवेचा अभिमान बाळगणाऱ्या मुरगुड नगरीत इंडियन नेव्हीचे सेवानिवृत्त जवान श्री अविनाश जयसिंग कांबळे यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात पार पडला। त्यांचा दीर्घ, निष्ठावंत आणि शिस्तबद्ध सेवेला सलाम करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अविनाश कांबळे यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि संघर्षमय राहिला आहे। सामान्य कुटुंबातून येत त्यांनी लहानपणापासूनच देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगलं। कठीण परिस्थितीत शिक्षण घेत प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी इंडियन नेव्हीत प्रवेश मिळवलाय। प्रशिक्षणाच्या कठोर टप्प्यातून जात त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली। सेवा काळात अनेक आव्हानांना सामोरं जात त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी आपलं योगदान दिलंय। समुद्रावरच्या कठीण परिस्थिती, घरापासून दूर राहण्याची वेळ आणि जबाबदाऱ्यांचं ओझं या सर्वांवर मात करत त्यांनी आपल्या कर्तव्याची पराकाष्ठा केली। त्यांच्या या सेवेमुळे केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण मुरगुड परिसराला अभिमान वाटतोय। या सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी अविनाश कांबळे यांच्या कार्याचं मनापासून कौतुक केलं। यावेळी बोलताना त्यांनी तरुणांना आवाहन केलं की देशसेवा ही सर्वोच्च सेवा असून सैन्यदल व नौदलात सहभागी होऊन देशासाठी कार्य करणं हे प्रत्येक तरुणाचं कर्तव्य आहे। अविनाश यांनी बोलताना सांगितलं की आपल्या या संपूर्ण प्रवासामध्ये आपली पत्नी जिने त्यांच्या माघारी मुलांचा सांभाळ केला, त्यांच्या मातोश्री, त्यांचे बंधू यांनी नेहमीच सपोर्ट केला आणि दिवंगत वडिलांची आठवण काढून ते भावनाविवश झाले। त्यांनी केलेल्या कष्टामुळेच आपण इथपर्यंत आल्याचं बोलताना सांगितलं। कार्यक्रमाला नगरसेवक सत्यजित पाटील, नगरसेवक दत्तात्रय मंडलिक, माजी नगरसेवक मारुती कांबळे, विशाल सूर्यवंशी तसेच सेवानिवृत्त सैन्यदल अधिकारी गुरुदेव तांबेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात अविनाश कांबळे यांचा सन्मान केला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व निवेदन राहुल कांबळे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलं। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।